तर तुमचा किंवा तुमच्या घरात कोणाचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 या तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक आहे 2. कधी असं घडलंय का, की समोरचा माणूस तुम्हाला काही न सांगताही त्याच्या मनातलं दुःख तुम्हाला कळून गेलं किंवा तुम्ही कोणावर इतकं जीवापाड प्रेम केलं, पण बदल्यात त्या व्यक्तीने तुमच्या भावनांना फक्त एक खेळणं समजलं. जगाचा विचार करता करता तुम्ही स्वतःला विसरून गेलात, पण जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा मात्र सगळे हात पाठीमागे गेले. जर हे तुमच्या आयुष्यात सत्य असेल, तर आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. अंकशास्त्र सांगतं, की या जगात काही लोक जन्मताच एक अत्यंत पवित्र आणि संवेदनशील मन घेऊन जन्माला येतात. जर तुमचा किंवा तुमच्या घरात कोणाचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 या तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक आहे 2. तर नमस्ते. आपण आज पाहणार आहोत, चंद्र जसा शीतल आणि शांत असतो, तसंच या लोकांचं व्यक्तिमत्व कसं असतं. पण चंद्राला जसं ग्रहणाचा सामना करावा लागतो, तसाच संघर्ष यांच्याही नशिबात असतो. या व्हिडिओमध्ये आपण मुलांक 2च्या लोकांचा स्वभाव, त्यांचे करिअर, प्रेम, कुटुंब आणि त्यांच्या आयुष्यातील मोठे चढ-उतार, त्यांचे फ्युचर आणि त्यांचे भाग्य उजळवणारे काही उपाय याबद्दल सविस्तर बोलणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमच्या मनाला एक नवीन दिशा मिळणार आहे. तर मुलांक 2 म्हणजे काय आणि त्यांचा अद्भुत स्वभाव काय असतो? तर अंकशास्त्रात 2 हा अंक जोडे आणि शांततेचे प्रतीक मानला जातो. मुलांक 2 च्या लोकांवर चंद्रदेवाचा थेट प्रभाव असतो. तर आता आपण जाणून घेऊयात यांच्या स्वभावातील काही खास गोष्टी. चांगल्या गोष्टी. तर अफाट कल्पकता असते यांच्यामध्ये. हे लोक अत्यंत क्रिएटिव्ह असतात. यांच्या डोक्यात नेहमी नवीन आणि सुंदर कल्पना असतात. कला, संगीत, लेखन यामध्ये हे उपजतच हुशार असतात. आता यांच्यामध्ये एक असते भावनिक आणि दयाळूपणा. हे लोक जगातील सर्वात जास्त काळजी घेणारे केअरिंग पर्सन्स असतात. कोणाचेही दुःख यांना पाहवत नाही. शत्रूलाही मदत करायला हे मागेपुढे पाहत नाहीत. तसेच यांच्यामध्ये सिक्स्थ सेन्स असतो. चंद्रामुळे यांच्याकडे एक दैवी शक्ती असते. भविष्यात काय घडणार आहे किंवा समोरच्याच्या मनात काय चाललंय याचा अंदाज यांना आधीच येतो. शांतताप्रिय स्वभाव असतो यांचा. वादविवाद, भांडण, तंटे यापासून हे लोक 4 हात लांबच राहतात. सर्वांशी मिळून आणि मिसळून राहणे यांना आवडते. आता पाहिलं यांच्याबद्दल आपण काही चांगल्या गोष्टी, तर आता पुढे पाहूया यांच्याबद्दल काही वाईट गोष्टी किंवा यांच्यातील उणिवा. तर यांचा मूड स्विंग म्हणजे चंद्र जसा 15 दिवस वाढतो आणि 15 दिवस कमी होतो, तसेच या लोकांचे मूड्स असतात. हे कधी खूप आनंदी असतात, तर अचानक विनाकारण उदास होतात. तर यांच्यामध्ये असते अतिसंवेदनशीलता. कोणी छोटीशी गोष्ट जरी बोलली तरी यांच्या थेट मनाला लागते, कारण हे खूप ओव्हर सेन्सिटिव्ह असतात. हे अनेक दिवस त्या गोष्टींचा विचार करत बसतात. तसेच यांच्यामध्ये निर्णय क्षमतेचा अभाव असतो. हे मनाने विचार न करता भावनेच्या भरात निर्णय घेतात, ज्यामुळे अनेकदा यांचे नुकसान होते. आता पाहूया यांचं करिअर, पैसा आणि फ्युचर. तर मुलांक 2च्या लोकांच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर शारीरिक कष्टापेक्षा बुद्धीच्या आणि कल्पकतेने काम करायला यांना जास्त आवडते. यांचं सर्वोत्तम क्षेत्र कोणतं? हे कशात सक्सेस होऊ शकतात? तर हे कला, संगीत, अभिनय, लेखन, डिझायनिंग, सायकोलॉजी किंवा पत्रकारिता या क्षेत्रात खूप नाव कमवतील. याशिवाय चंद्र हा पाण्याचा कारक असल्यामुळे दूध डेअरी, डेअरी प्रोडक्ट्स, औषधे किंवा ट्रॅव्हल बिझनेसमध्ये हे यशस्वी होतात. हे खूप उत्तम डॉक्टर किंवा नर्स देखील बनू शकतात, कारण यांच्याकडे सेवाभाव असतो. आर्थिक स्थिती आणि भविष्य यांचं आता पाहूया. यांच्या आयुष्यात पैसा येतो, पण तो पाण्यासारखा वाहून जातो, कारण हे लोकांना मदत करण्यात किंवा स्वतःच्या छंदावर खूप खर्च करतात. वयाच्या 32व्या वर्षानंतर यांच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता येते. 38 ते 45 या वयात ते स्वतःच्या कल्पकतेच्या जोरावर अफाट संपत्ती आणि मानसन्मान मिळवतात. आता पाहूया परिवार, प्रेम आणि नाती यामध्ये मुलांक 2 कसं असते. तर मुलांक 2चे लोक नाती जपण्यासाठी स्वतःला संपवून टाकतात. कौटुंबिक आयुष्य यांचं कसं असतं, तर हे आपल्या आईच्या खूप जवळ असतात. आईकडून यांना खूप लळा असतो. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखासाठी हे नेहमी तत्पर असतात. पण दुर्दैव असं की कुटुंबासाठी कितीही करतात, तरी शेवटी यांना ती किंमत मिळत नाही. यांचं प्रेम जीवन किंवा लव्ह लाईफ कसे असते, तर हे लोक एक वेळ प्रेमाने आयुष्यभर साथ या तत्वावर चालतात. म्हणजेच प्रेमात ते अत्यंत रोमॅन्टिक आणि निष्ठावंत असतात. आपल्या जोडीदाराच्या सुखासाठी हे काहीही करू शकतात. पण यांच्या अतिअपेक्षांमुळे आणि हळव्या स्वभावामुळे नात्यात कधीकधी दुरावा येतो. जर यांना समजून घेणारा जोडीदार मिळाला, तर यांचे आयुष्य स्वर्गासारखे सुखी होते. आता यांच्या आयुष्यातील मोठे चढ-उतार पाहूया, संघर्ष पाहूया. आयुष्यात चंद्र असला की भरती आणि आहुती तर येणारच. मुलांक 2च्या आयुष्यात मोठे चढ-उतार येतात. त्यामध्ये पहिले म्हणजे भावनिक फसवणूक. हे लोकांवर अंधविश्वास ठेवतात आणि नेमके तिथेच मार खातात. लोक यांच्या भावनेचा फायदा घेतात आणि काम झाल्यावर सोडून देतात.
आता पाहूया मानसिक ताण आणि नैराश्य म्हणजेच हा दुसरा त्यांच्या आयुष्यातील मोठा चढ-उतार आहे. विनाकारण चिंता करणे, जुन्या गोष्टी आठवून रडत बसणे यामुळे हे लोक डिप्रेशन किंवा ओव्हर थिंकिंगच्या जाळ्यात अडकतात. आरोग्याच्या बाबतीत त्यांना सर्दी, खोकला, फुफ्फुसाचे विकार किंवा पोटाचे त्रास वारंवार सतावतात. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आता पाहूया मुलांक 2ची लकी गुपिते किंवा लकी फॅक्टर्स. तर मुलांक 2 असेल तर अंकशास्त्रानुसार तुमच्यासाठी या गोष्टी वरदान आहेत. त्या कोणत्या ते पाहूया. तर तुमच्यासाठी लकी अंक कोणते आहेत तर 2, 1, 3 आणि 7 हे आहेत. परंतु त्याने मुलांक 4 आणि 9 पासून नेहमी सावध राहा. तसेच यांच्यासाठी लकी रंग कोणते आहेत तर पांढरा, लाईट ब्ल्यू म्हणजेच हलका निळा, क्रीम आणि चांदीसारखा रंग म्हणजे सिल्वर रंग यांच्यासाठी शुभ आहे. परंतु यांनी काळा, लाल रंग वापरणे, त्यातल्या त्यात डार्क रेड वापरणे पूर्णपणे टाळा. यांच्यासाठी लकी डेज आहेत सोमवार आणि शुक्रवार. या दिवशी केलेली कामे हमखास यांची यशस्वी होतात. आणि यांच्यासाठी शुभ वेळ आहे संध्याकाळची वेळ आणि रात्रीची. तुमच्या मनाला सर्वाधिक शांतता आणि ऊर्जा देते. यांच्यासाठी लकी व्यक्ती आहेत ज्यांचा मुलांक 1, 2 किंवा 7 आहे. अशा व्यक्ती तुमच्यासाठी सर्वात चांगल्या जोडीदार किंवा मित्र ठरू शकतात. आता पाहूया यांचे नशीब बदलणारे 3 उपाय. तर जर तुमच्या आयुष्यात सध्या मानसिक अशांती किंवा पैशाची चणचण असेल तर चंद्रदेवाला आणि शिवशंभूला प्रसन्न करण्यासाठी 3 सोपे उपाय नक्की करा. तर प्रथम म्हणजे भगवान शिवशंकराची पूजा करा. दर सोमवारी शिवपिंडीवर कच्चे दूध आणि जल अर्पण करा. तसेच शिवजी हे चंद्राला डोक्यावर धारण करतात, त्यामुळे शिवाच्या पूजेने तुमचा चंद्र मजबूत होईल. तसेच चंद्राला अर्घ्य देणे. प्रत्येक पौर्णिमेला रात्री चंद्राला दुधाचे अर्घ्य द्या. यामुळे मनातील नकारात्मकता आणि मानसिक ताण दूर होईल. तसेच आईचा आशीर्वाद तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. रोज सकाळी उठल्यावर तुमच्या आईच्या पाया पडा. आईचा सन्मान केल्याने मुलांक 2चे नशीब रातोरात चमकू शकते. तर तुमचं हळवं मन ही तुमची कमजोरी नाही, तर ती देवाने दिलेली सर्वात मोठी शक्ती आहे. लोकांना तुमच्या भावना समजू न दे, पण देव सगळं पाहत असतो. खचून जाऊ नका. अमावस्येनंतर जशी पौर्णिमा येते तसेच तुमचे सुवर्ण दिवस आता जवळ आले आहेत. तुमची जन्मतारीख कोणती आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि मुलांक 2 असलेल्या तुमच्या जवळच्या व्यक्तीला हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील मुलांकाचे रहस्य जाणून घेण्यासाठी चॅनलला असेच कनेक्ट राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.